हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वप्रथम गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालेलो आहोत. आमच्या इथे माकणीचा आराधना असल्यामुळे थोर माकणी येथे आम्ही निघालेलो आहोत. तर थोर माकणी येथे कशा पद्धतीची तयारी सुरू असते, आराधनेचा काय करतात, कशा पद्धतीची तयारी असते, पहिल्या दिवसापासून कशी म्हणजे तिथं काय काय करायचं, कसं करायचं, सर्व मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणाला जर तिथे आराधना वगैरे करायची असते तर काय कशी करायचं काय नाही, सर्व मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत माकणीमध्ये. तर माकणीमध्ये येताच समोर तुम्हाला हे पहा, अशा पद्धतीने मारुतीचं मंदिर दिसेल. मारुतीचे मंदिर दिसल्यानंतर इथे आपण गाडी आधी लावून घेणार आहोत. त्यानंतर बांगड्या हे आराधनेसाठी नवीनच भरतात सर्वजण, त्यामुळे मी गावी त्याच दिवशी आल्यामुळे मी आधी सर्वात आधी जाऊन बांगड्या भरली आहे. आमच्या गावीच बांगड्या भरून घेतलेल्या आहेत. पहिल्या दिवशी सर्व बायका भरून घेतलेल्या होत्या, माझीच राहिल्या होत्या. मी एकटी जाऊन भरून घेतलं आणि इथे आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही मारुतीचं दर्शन घेतलेलं आहोत. मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर येथे दार उघडण्यात आलं. दार उघडल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतले. बायकांना मध्ये प्रवेश नाही, फक्त मुलं जाऊ शकतात, माणसं जाऊ शकतात. तर अशा पद्धतीनं तिथे काही डेकोरेशन करतात. त्या दिवशी एकाचा आराधना होता पहिल्या दिवशी, तर हे त्यांचं काही असं डेकोरेशन केलेलं होतं. तर एनी टाईमला असं मंदिर असतं, पण डेकोरेशन केल्यानंतर असं काही दिसतं. तर तिथेच आसपास त्यांचं एक भव्य दिव्य असं जागा आहे, जिथे की येसर वगैरे भाजतात, मीठ मिरचू म्हणजे मसाले वगैरे वाटतात. सर्व काही जे काय असतं ते इथंच करतात, स्वयंपाक वगैरे. ही त्यांची जागा आहे स्वयंपाक करण्यासाठी. तर इथे काय आम्ही आलो होतो, कारण इथे आम्हाला सर्वात आधी येसर भाजण्यासाठी यावे लागतं. तिने ज्या दिवशी येसर भाजायला या म्हणतात त्या दिवशी आपल्याला जावे लागतं. अशा पद्धतीने आपल्याला सामान ठेवण्यासाठी एक रूम देतात त्यांनी. जे काही आपला पसारा असतो ते तिथे टाकून द्यायचा असतो. तर इथे सर्व काही मशीन आहेत अशा प्रकारची. बघा, पीठ मळण्याची मशीन आहे ही. सर्व मशीन असतात त्यांच्यापाशीच. दळायच्या पण मशीन आहेत, सर्व मशीन आहेत. अशा प्रती आटा वगैरे मिक्स करण्यासाठी मशीन आहे ही. परत या ठिकाणी योगा हे पहा, दळण दळण्यासाठी येसर वगैरे भाजल्यानंतर इथे दळतात. परत हे येसर वाटायची मशीन आहे. हे दोन प्रकारची मिरचू वाटतात. हे येसर वाटायची मिरचू आहे मसाला, आणि एक दुसरं लाल मिरचू. आणि त्यानंतर लसणाचे गड्डे पण आपण जे दिलेला असतो ते अशा पद्धतीने त्यांना फोडून द्यायचं. त्यांच्याकडे मशीन असते, त्या मशीनमधून त्यांनी लसूण सोलून घेतात. आम्ही तर घाबरलोच होतो की एवढे लसूण आता कधी फोडायचं आणि कधी सोलायचं. तर तसं काही नाही म्हटले ते, फक्त फोडून द्या, तुम्ही पाकळ्या करून द्यायच्या, आम्ही मशीनमधून काढतो. तर अशा पद्धतीने ते आम्ही काही फोडून दिलो, सगळं मधलं घाण वगैरे काढून देऊन त्याच्या पाकळ्या काढून दिलो. आणि त्यानंतर अशा पद्धतीने मशीनमध्ये ते वाटण करत होते. कशी वाटतात ते पण मी तुम्हाला दाखवेन. हे पहा, अशा पद्धतीची मशीन आहे छोटीशी. आणि या ठिकाणी येसर वगैरे भाजत होते, ज्वारी वगैरे सर्व काही. सगळीकडे जशी त्याची कामं चालू होते. या ठिकाणी आंबील, परत सगळं येसर वगैरे ठेवण्यासाठी ते असतात टाक्या त्यांच्या. इथे मिरचू वगैरे भाजत आहेत त्यांनीच, तेच भाजतात. फक्त आपल्याला काही बायका घेऊन जाऊन तिथे सुवासिनी जायचं असतं. आणि हारक म्हणतात. हारक हे येथेच या रानामध्ये पेरलेले असतं, जिथे पंक्ती वगैरे बसतात तेथेच हारक पेरलेले असतात, त्यांच्याकडूनच घ्यायचं असतं ते. तर अशा पद्धतीने आम्ही काही जे काही बायका गेलो होतो तिथे प्रत्येकाला हळद कुंकू लावून पूजा करून घेत होतो. आणि त्याने सर्व भाजतात, आपण फक्त हात लावायचा असतो. असं काही घाबरायचं नाही की येसर भाजायसाठी जायचं म्हणजे तिथं सगळं काही आपल्यालाच करायचं असतं. तसं काही नाही, सर्व त्यांचीच माणसं असतात. आपल्याला फक्त हळद कुंकू लावण्यासाठी, पूजेसाठी वगैरे जायचं असतं. तर अशा पद्धतीचं इथे सर्व काही त्यांचं चालू आहे काम. खूप छान असतात. माकणीमध्ये आराधना करताना तुम्ही आराधना तर पाहायलाच असाल, पण पहिल्या दिवशीची मजा येते ती पण खूप छान असते येसर भाजण्याची. येसर भाजताना पण खूप दिवस जातो अख्खा, पण खूप छान वाटतं गेल्यानंतर तिथं, मन भरून येतो. तर अशा पद्धतीने काही आम्ही हात वगैरे लावून फोटो वगैरे शूटिंग वगैरे करत होतो. आम्ही फोटोग्राफर वगैरे लावलो होतो. तर या ठिकाणी बघा, येसर भाजल्यानंतर येथे वाटायला आलेलं आहे. हे अशा पद्धतीचे येसर भाजून येथे त्यांचं दळणाची मशीन असते, इथंच दळण चालू आहे. अशा प्रकारे इथेच त्यांची मशीन खूप मोठे आहे, दळण वगैरे सगळे दळतात. त्यानंतर मिरचूची वगैरे मागे मशीन आहे, तर ते पण इथे वाटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं येसरचं मिरचू वेगळं आणि आपले जे मसाले असतात भाजीला वगैरे त्याचं मिरचू वेगळं आहे. असे दोन प्रकारचे वेगवेगळे मसाले इथे वाटण्यात आलेले आहेत. त्यानंतर दुसरीकडे अजून मसाल्याची पण मशीन होती, त्याचा व्हिडिओ मी थोडासा घेतलेला आहे, पुढे असेलच. या ठिकाणी येसर आणून टाकतात ते चवाळ्यावरती थंड करण्यासाठी.
तर अशा पद्धतीने येथे ताटली वगैरे सजावट झालेली आहे. 4-5 ताटल्या त्यांनी तयार करतात. जसं की जे काही नैवेद्य त्या दिवशी दाखवायचा असतो सगळीकडे ते नैवेद्य वगैरे काढतात इथं. शिरा वगैरे म्हणजे जेवढ्या बायका जेवढी माणसं गेलेली आहेत तेवढा त्यांनी स्वयंपाक करतात. त्या दिवशी पण त्यांनी शिरा, वरण, भात अशा प्रकारे केले होते त्यांनी. आणि जे काही आपण प्रसाद त्यांनी केलेला आहे ते नैवेद्य वगैरे घेऊन जाण्यासाठी इथे त्यांनी सजावट केलेली आहे. बघा किती छान डेकोरेशन केलेले आहे ताटलींना पण त्यांनी. खरंच खूप छान करतात त्यांनी. आणि आराधना म्हणजे एक अशी जोश आहे की खूप छान वाटतो केल्यानंतर तो कार्यक्रम. तर अशा पद्धतीचे काही आराधना असतात. जवळपास हा 6 महिन्याचा कार्यकाळ असतो. बघा नोव्हेंबरपासून याच्या तारखा सुरू झालेल्या असतात. तर ह्या जूनपर्यंत चालतात. तर जूनपर्यंत एंडिंगपर्यंतच्या तारखा आहे ते जवळपास 60 आराधना त्यांनी घेतात जवळपास वर्षाच्या. अशा प्रकारे काही आराधनाची पावती होती ती ज्यांची काही नावं होती आराधनेची ती. तर अशा ते सर वगैरे थंड करण्यासाठी टाकलेले आहेत आणि आम्ही खालीवर वगैरे करत होतो कारण थंड केल्यानंतर त्याच्या प्रकारे गाणी वगैरे म्हणतात करायचे असतात. त्यांनी मसाले आणून टाकतात ते सरळ मिक्स करून हे सर पूर्ण पद्धतीने तयार करून ठेवतात. तयार करून बांधून ठेवतात. अशा प्रकारे या ठिकाणी मसाला आलेला आहे ते जागी जागी टाकतात आणि आपल्याला ते परत एकदा मिक्स करायचं असतं. ही ओला मसाला आहे जे काही कांदा वगैरे भाजून दिलेला असतो आपण मसाले खडे मसाले वगैरे त्याचा मसाला आहे. त्यानंतर काळं मिरचूमध्ये जे मिक्स करून त्यांनी टाकलेलं आहे ही लसूण अद्रक सगळं वगैरे मिक्स करून टाकलेलं आहे याच्यामध्ये ओला मसाला. आणि अशा पद्धतीने मिरचू ज्यांचं काही जे वाटलेलं होतं येसरचं ते अशा पद्धतीने टाकतात. नंतर ते पण मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही मिरचू. आणि फायनली आपलं हे येसर तयार होत आहे. अशा पद्धतीने सर्व आम्ही कामाला लागलो होतो मिक्स करायच्या. आणि अशा पद्धतीने नंतर याचा ढिगारा मांडून ठेवतात. हे पहा अशा पद्धतीने ढीग मांडून या ठिकाणी याची पूजा करून आरती करतात. हेच मान खूप असतो महत्त्वाचा असतो. अशा पद्धतीने ताटल्या आलेल्या आहेत पूजेच्या आणि इथे आता पूजा करून आरती करून घेत आहोत. या बोटाला लावायचं लावा ना आपण त्याला सोड असं दोघं चांगलं बसा अशा प्रकारे सगळे आम्ही पूजा करून घेत आहोत. आधी हळद कुंकू वाहून वगैरे त्यानंतर आरतीला वगैरे सुरुवात करणार आहोत आम्ही. हे 2 आरत्या पण घेतलो आम्ही. त्यानंतर येसराच्या पोत्यामध्ये 5-5 बायका 2-2 टोपले टाकायचे असतात बायकाचा हात लागण्यासाठी सुवासिन. आणि या ठिकाणी जे काही नैवेद्य त्यांनी बनवले होते ते ताटलीत काढून आम्ही सगळं देवांना दाखवण्यासाठी आलेलो होतो. सर्वात आधी मारुतीला दाखवण्यासाठी नैवेद्य आलो होतो आम्ही या ठिकाणी. हे पाहू शकतात अशा पद्धतीनं आम्ही सगळे देवांना दाखवून घेणार आहोत. आणि जो काही आराधनेचा कार्यक्रम असतो त्याच्या पहिल्या दिवशी किंवा ते जे केव्हा ऐसर भाजण्यासाठी बोलवतात 2 दिवस आधी किंवा 1 दिवस आधी तेव्हा जाऊन हा सगळा कार्यक्रम पहिल्या दिवशीचा असतो प्रोग्राम ऐसर भाजण्याच्या दिवसाचा. मी सर्व ऐसर भाजण्याच्या दिवसाचा सगळा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. कशा पद्धतीने दिवस अख्खा काय करतात काय नाही काय सगळं कशी तयारी असते सर्व काही. त्यांनी एक पावती दिलेली असते. पावतीमध्ये जे काही त्यांचा किराणा असतो ते सर्व भरून दिल्यानंतर सर्व काम त्यांनीच करतात. आपल्याला फक्त किराणा भरून द्यायचं असतं आणि येसर भाजण्यासाठी तिथे जायचं असतं. आणि अशा पद्धतीने जे काय आम्ही तयारी केलं होतं पहिल्या दिवशी येसर भाजायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्यक्रम हा दंडवत घेण्यापासून सुरुवात झालेला होता. तो कार्यक्रमाचा मी व्हिडिओ थोडासा टाकलेला आहे कारण मी स्वतः ते दंडवत वगैरे घेण्यामध्ये व्यस्त होते. त्यामुळे मला व्हिडिओ शूटिंग करण्यात काय आला नाही. पण आम्ही व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफर लावलेला आहे. त्याच्याकडून जेव्हा तो व्हिडिओ येईल तेव्हा मी तो अपलोड करेनच. मागणीचा आराधना
काय असतो काय नाही हे कुणाला माहीत नसेल, पण नक्की ह्याच्या थ्रू तुम्हाला कळलेलंच असेल कसा असतो काय नाही. खूप छान वाटतो पण कार्यक्रम हा केल्यानंतर खूप भारी वाटतो. हा थोडी दगदग असते कार्यक्रमाची, थोडी खूप घाई असते, म्हणजे खूप काम असतं या कार्यक्रमाला वगैरे. खर्च पण असतो, खर्च काही जास्त नाही, 2 ते 2.5 लाख खर्च येतो याचा कार्यक्रमाचा. प्रॉपर आम्हाला 2.5 लाख खर्च आलेला आहे, सर्व काही आमची वस्तू वगैरे जे काही भेटवस्तू घेतल्या आहेत त्या सर्व सहित. पण अशी काही तयारी झाली होती आमची सर्व काही. आणि कार्यक्रम अशा पद्धतीनं आम्ही पहिल्या दिवशीचा पार पाडून जेवण वगैरे करून घेणार होतो. तर मंदिर सजावट तुम्ही पाहू शकतात. आमच्या आराधनेची मंदिर डेकोरेशन अशा पद्धतीनं काही केली होती दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर इथे जे काही आपण नवस बोलतेवेळेस नारळ बांधलेला असतो ते इथे बांधलेला असतो. ते नारळ त्या दिवशी म्हणजे कार्यक्रम झाल्या तिसऱ्या दिवशी पाडवून असतं, त्या पाडवून बोलायच्या दिवशी ते नारळ त्यांनी ओटीमध्ये देतात. कोणतं पण एक नारळ घ्यायचं असतं ओटीमध्ये. तर 3 दिवस तर सहसा आपल्याला माकणीच्या आराधनेला जायचं असतं. पहिल्या दिवशी हा येसर बांधण्यासाठी, दुसऱ्या दिवशी आपला जो काही आराधना असतो तो येसरवाड्याचा कार्यक्रम ह्या ठिकाणी येसरवाड्याचं जेवण वगैरे ह्या सगळ्या मोकळ्या मैदानात करतात. आणि जे काही 6 महिने असतात त्या 6 महिन्यामध्ये इथे हरक पेरलेलं असतं, तेच हरक इथे आपल्याला कार्यक्रमात उपयोगी येतं. आणि नंतर 6 महिने जेव्हा असतं आराधनाचा काळ, नोव्हेंबर ते जून या कालावधीमध्ये जे 6 महिन्याच्या आराधना असतात सर्वांच्या, ती त्या मैदानात होतात, पंक्ती वगैरे बसतात. तर असे काही जे काही मंदिर आहेत तिथे सर्व काही तिथे आम्ही नैवेद्य दाखवून घेऊन जेवायला सुरुवात केलेलो आहोत आम्ही. जास्त काही नाही, भात वरण आणि शिरा वगैरे करतात प्रसाद म्हणून. खूप छान होतं जेवण यांचं. परत पहिल्या दिवशी हे काही जेवाय करतात आणि दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला माहितीच आहे, येसरवड्या रोट, परत स्वयंपाक डाळ आणि भात अशा पद्धतीचं जेवण असतं दुसऱ्या दिवशीचं. आणि तिसऱ्या दिवशीचं जे पाडभोणं म्हणून कार्यक्रम असतात, फक्त आमच्या घरच्यांनाच असतो तो, ते त्या दिवशी त्यांनी येसरवड्याचंच करतात जेवण. त्या दिवशी पण खास येसरवड्याचं जेवण बनलेलं असतं त्या दिवशी. तर अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम पूर्ण केलेला आहे आणि निघालेलो आहोत आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी. तर अशा पद्धतीनं आम्ही निघालेलो आहोत. तर निघाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा मी थोडासा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. जो काही आम्ही दंडवत वगैरे घेतलेला आहे तो सर्व व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं दाखवणार आहे. तर अशा ठिकाणी आम्हाला अंधार झाले होते, रात्रीचे जवळपास 5:30-6 वाजले होते निघण्यासाठी. तिथून सकाळी 10 वाजता आम्ही आलो होतो माकणीमध्ये. तर त्या दिवसा पण दिवस गेला आम्हाला येसर भाजण्याचा. आणि नंतर दुसऱ्या दिवशी पण आम्ही पहाटे सकाळी लवकर उठून निघालेलो होतो. जवळपास 7 वाजता घराच्या बाहेर पडलो होतो, कारण 8 वाजेपर्यंत आम्हाला तिथे जायचं होतं. अशा पद्धतीचे आम्हाला दंडवतीचे कार्यक्रम सुरू करायचे होतं, त्यामुळे आम्ही लवकरच निघालो होतो. हे पहाटेचं दंडवत आहे. पहाटेचं एकदा घेतात, त्यानंतर अभिषेक वगैरे करतात मातीच्या मंदिरामध्ये आणि नैवेद्याची वगैरे तयारी करून नैवेद्य वगैरे दाखवून 4 वाजता अजून एक दंडवत घेतात, जिथे की आपल्याला त्यांनी एक हे देतात, म्हणजे बिराड, जे काही बिराड म्हणतात लगीनघर, ते लगीनघर आपण जिथे काही दिलेलं असतं तिथे नैवेद्य वगैरे बनवून 4 वाजताचं दंडवत त्या घरापासून आपल्याला मातीच्या मंदिरापर्यंत घ्यायची असते. अशा पद्धतीचे 2 प्रकारे घेतात. अशा प्रकारे काही दंडवत घेऊन येसरवाड्याचं वगैरे जेवण करतात. तर पूर्ण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन त्या दिवसाचा, पण आतापुरते मी एवढाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे. कशी वाटली काय नाही आराधनेचा कार्यक्रम नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाला थोर माकणी ही आराधनासाठी प्रसिद्ध आहे हे कुणाला माहिती आहे ते पण मला कमेंट करून सांगा.
पद्धतीचे काही वस्त्र देतात ते अभिषेक करण्यासाठी वगैरे तिथे गेल्यानंतर. तर अशा पद्धतीचं काय आमचा आराधनेचा कार्यक्रम होता. मी पुढचा व्हिडिओ नेक्स्ट लवकरच अपलोड करेन. पण नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला काय नाही. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.